का नाम दिया गया है। खरी कमाई एक कॉन्सेप्ट है और वो कॉन्सेप्ट, वो तस्वुर ये है कि हमारे बच्चों को अभी से हलाल रिस्क कैसे कमाया जाता है वो बताया जाता है। जालना शहरातील मदिनातुल उलूम शाळेत कॅन्टीन डे उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आज दिनांक 8 शनिवार रोजी जालना शहरातील मदिनातुल उलूम उर्दू शाळेत आनंदनगरी कॅन्टीन डे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी या आनंदनगरीचे उद्घाटन हाफेज सादिक मौलाना यांच्या कुराण पठणाने करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये भविष्यात प्रत्येक वळणावर व्यवहार आणि कृती शिक्षण यांची रुजवणूक व्हावी हा हेतू समोर ठेवून शाळेत विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी कॅन्टीन डे आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला। विविध सुरुची खाद्यपदार्थांचे सुंदर स्टॉल लावण्यात आले होते। तसेच उर्वरित विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्तम प्रतिसाद देत सदरील खाद्यपदार्थ अतिशय आनंदाने खरेदी केले। आपल्याला भावी जीवनात नफा तोटा तसेच आर्थिक व्यवहारात शिक्षणाचा काय फायदा होतो हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले। अनुभवातून शिकता येते हे विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळाले। विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान देखील मिळावे म्हणून आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी 35 ते 40 स्टॉल उभारले होते। विविध पदार्थांच्या विक्रीतून 12 ते 15 हजाराची उलाढाल झाली। विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून 2 पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून मदिनातुल उलूम शाळेमध्ये कॅन्टीन डे आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमात शाळेतील तब्बल 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला। मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच विविध प्रकारचे साहित्य बनवून आणून शाळेत परिसरामध्ये स्टॉल लावले होते। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद जलालुद्दीन सर, शिक्षक शेख मुजीब सर, शेख इस्माईल सर, अब्दुल मुखीद सर, शेख इसा सर, अशफाक अन्सारी सर, मुजफ्फरुद्दीन सर, रुही बाजी, मारिया बाजी, सीमा बाजी यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। आज हमारा कैंटीन डे है। बच्चों ने सारे खाने की चीजें बनाई, कचौरी, भेल और गुलाब जामुन, शरबत बनाई किने, ऐसे कुछ चीजें बनाई बच्चों ने। बहुत सारे पेरेंट्स आए, उन्होंने भी खरीदी की। ये हमारा प्रोग्राम बहुत अच्छा गया। कारोबार का तजुर्बा हमें पूरा समझ में आ गया। जो सामान हमने लाया था वो पूरा बिक गया। मैं 7वीं जमात से हूँ, हफ्तुम जमात से। हमारे स्कूल का नाम मदीनातुल उलूम है। अशमीरा जावेद पठान। आज हमारे पास मदीनातुल उर्दू प्राइमरी स्कूल चंदनजीरा में कैंटीन डे रखा गया था, जिसमें बच्चों ने हिस्सा बढ़ चढ़ कर लिया और सरपरस्त भी शामिल हुए। इस प्रोग्राम का मकसद था कि बच्चों को कारोबार के मुतालिक मालूमात दी जाए, हलाल तरीके से किस तरह कमाया जाता है, माल कितने का खरीदा जाता है, कितने में फ़रोख्त किया जाता है, ये सारे तजुर्बात उनको जो है तो आज यहाँ पर सीखने को मिले। और अल्हम्दुलिल्लाह इस प्रोग्राम में बहुत सारे सरपरस्त भी शरीक हुए, उन्होंने भी खरीद की और बहुत सारे बच्चों ने भी जो है तो खरीदी की। एक तरह का उनके लिए यहाँ पर इंटरटेनमेंट हुआ कि बच्चों ने बहुत लुत्फ़ हासिल किया और इस तरह से ये प्रोग्राम हमारा आज यहाँ पर ख़त्म होता है। मोहम्मद जलीलुद्दीन, सदर मुदरिस मदीनातुल उर्दू प्राइमरी स्कूल। आज उर्दू शाळेत चंदनजीरा येथे आज कॅन्टीन डे साजरा करण्यात आला आणि खूप आनंद वाटला इथे येऊन की मुलांनी भरभरीत याला साथ दिला आणि शाळेचं मॅनेजमेंट खूप आवडण्यासारखं आहे। किंतु एक शंका अशी आहे की सर लोकांनी प्रत्यक्ष पॅरेंट्सला पण स्वतः निमंत्रण द्यावा, यामुळे शाळेत खूपच चांगला कार्यक्रम होऊ शकतं। एवढंच थोडंसं एक मनाला लागणारी गोष्ट आहे की सर लोकांनी आम्हाला स्वतः जर निमंत्रण दिलं तर आम्ही अजून एकदम उत्साहीनं इथं हजर होऊ आणि बरेचसे पॅरेंट्स म्हणजे 250 ते 300 400 पर्यंत इथं लोकसंख्या स्टुडंट संख्या आहे, त्या हिशोबाने इथं खूप पॅरेंट्स येऊ शकतात आणि यांनी स्वतः जर हा पाऊल उचलला तर मला निश्चितच असं एक सांगण्यात खुशी होईल की
यांनी हे कार्यक्रम घेताना या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे। कारण की पॅरेंट्स स्वतः यायला तयार आहे, पण तुम्ही निमंत्रणच देणार नाही तर पॅरेंट्सला कसं कळणार की इथं एवढे मोठे मोठे कार्यक्रम होतात। कार्यक्रम खूप छान झाला। कार्यक्रमासाठी मी सर्व लोकांना अभिनंदन करतो आणि सर्व लोकांचा धन्यवाद देतो। माझं नाव सय्यद रशीद, माझी मुलगी इथं शिकते।